रुपाली वर्सेस दीपाली 25 कोटींचा दावाच ठोकला. एप्स्टीन फाईलचा वाद, चाकणकरांची फजिती. महाराष्ट्रातील राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात सध्या एक आगामी चित्रपटामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स असे या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो कमालीचा वादाच्या भोवऱ्यात सापडला. नाशिकमधील एका वादग्रस्त भोंदूबाबाच्या काळ्या कारणामांवर आणि महिलांच्या शोषणावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी हुबेहूब साधर्म्य असलेलं पात्र दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे संतप्त झालेल्या रुपाली चाकणकर यांनी थेट कायदेशीर पाऊल उचलत अभिनेत्री दीपाली सय्यद, चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक स्वरूप सावंत यांना तब्बल 25 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. चाकणकरांना सनसनीत उत्तर देत दीपाली सय्यद यांनी समाचार घेतलाय. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. काय आहे हा व्हिडिओ आणि हे 25 कोटींचं मॅटर काय आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. रुपाली चाकणकर यांनी पाठवलेल्या या 25 कोटींच्या कायदेशीर नोटीसीला अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि सडेतोड उत्तर दिलंय. त्यांनी एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की ज्या व्यक्तीनं आपल्यावर 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय त्या व्यक्तीची क्यू करावीशी वाटते आणि त्यांच्या या कृत्यावर आपल्याला हसू येत आहे. दीपाली सय्यद यांनी या वादावर अत्यंत स्पष्ट शब्दात आपली बाजू मांडली आहे. हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा जीवनपट किंवा आत्मचरित्र नसून समाजातील एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. चित्रपटाची कथा ही संपूर्णपणे काल्पनिक किंवा विशिष्ट प्रवृत्तीवर आधारित असून त्यात महाराष्ट्रातील बंधुगिरीच्या सत्य घटना समोर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. नमस्कार, मी दीपाली सय्यद, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल मधील कलाकार. खरं तर आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने हा दावा केला त्याच्यावर मला हसू येत आहे. कारण हा चित्रपट कोणाच्याही जीवनावर जीवनपट नाहीये, आत्मचरित्र नाहीये. तिथे कुठल्याही व्यक्तीचा नावाचा वापर केला गेलेला नाहीये. हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये चाललेल्या भोंदू आणि भोंदूगिरीला फसून कित्येक महिलांचं आयुष्य बर्बाद झालेलं, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीचं ज्ञान व्हावं, ह्यासाठी हा चित्रपटामधून प्रकाशझोत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे करत असताना आमच्यावर जर अशा पद्धतीने कुठेतरी रोखठोक होत असेल तर हेही चुकीचं आहे. एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की ह्या चित्रपटामध्ये कुठेच कुठल्याही व्यक्तीचा वापर करण्यात आलेला नाहीये, ना त्याच्या नावाचा वापर करण्यात आलेला आहे, नाही त्याच्या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आलेला आहे. दीपाली सय्यद यांनी बोलताना चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या स्वातंत्र्यावर होत असलेल्या गदा आणणाऱ्या प्रयत्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सवाल उपस्थित केलाय की या चित्रपटामुळे लोकांना इतकी भीती वाटतेय की समाजातील आणि व्यवस्थेतील सत्य लोकांसमोर येऊ नये, म्हणूनच अशा प्रकारे कायदेशीर नोटीसीचा धाक दाखवून कलाकारांचा आणि विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही कलाकार आहोत. आम्ही अभिनय करून समाजात घडलेलं सत्य पडद्यावर मांडणं हेच आमचं कर्तव्य आहे. आम्ही केवळ आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत, असं सांगत त्यांनी कोणत्याही दबावाला किंवा कायदेशीर कारवाईला घाबरणार नसल्याचं स्पष्ट केलं. चित्रपटात कोणत्याही नावाचा उल्लेख केला नसल्याचं सांगत दीपाली सय्यद यांनी विरोधकांना आव्हान दिलंय की जर हा विषय थेट कोर्टात गेला असेल तर आम्ही देखील या गोष्टीला कायदेशीर मार्गाने कोर्टातच चोख उत्तर देणार आहोत. न्यायालयात सर्व दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या चित्रपटात त्या एका महत्वाच्या भूमिकेत असून विरोधकांचा असा दावा आहे की हे पात्र रुपाली चाकणकर यांच्याशी मिळतं जुळत आहे. परंतु दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलंय की सत्य दाखवण्यापासून आम्हाला जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. हा चित्रपट महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि बंधुगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि तो 2 ऑक्टोबर 2026 रोजी ठरल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाईल. आता हा वाद कोर्टात आणि जनतेच्या दरबारात काय वळण घेतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महाराष्ट्रात जे घडलं गेलेलं आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना जर तुम्ही आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकत असेल तर हे कुठेतरी चुकतंय. आणि ह्या चुकीमधून मला असं कुठेतरी जाणवतंय की हा चित्रपट न बनवून देण्यामागे तुम्ही जे केलेलं आहे हे खरं आहे का? तुम्ही हे करायलाच नको होतं. तुम्ही आधी चौकशी करायला पाहिजे होती. तुम्हाला कुठेतरी झोंबतंय का? हा चित्रपट होऊ नये असं वाटतंय का?
पण हे चुकीचं आहे जे महाराष्ट्रात घडतंय. महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे शोषण हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि अशा मार्गाने जर आम्ही एक कलाकार म्हणून चित्रपटात काम करतो आणि काम करून आम्ही जे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ते कलाकार म्हणून एक अभिनय करून लोकांमध्ये जागृती पसरवण्याचं काम करतोय आणि हा चित्रपट फक्त तोच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काही असेल हे आम्ही कोर्टात त्या गोष्टीला तर उत्तर देऊच, पण माझं हे सांगणं कर्तव्य बनतं की कुठेतरी ह्या गोष्टीला थांबवणं आणि महिलांवर होणारे अत्याचार, जेव्हा मला असं वाटतं की जी गोष्ट आपण आपल्या मार्फत करू शकतो, महिलांवर होणारे शोषण आपण जर थांबवू शकत असू आणि चित्रपट माध्यम हेच आहे ज्यातून आपण लोकांपर्यंत सत्य असत्य, काय चांगलं काय वाईट पोचवू शकत असू, तर ते दाखवणं गरजेचं आहे आणि हे दाखवतोय आणि त्यासाठी आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. रुपाली चाकणकर यांनी घाईघाईने ठोकलेला 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली. चित्रपटात कोणाच्याही नावाचा थेट उल्लेख नसताना केवळ पात्राच्या पेहराव आणि व्यक्तिमत्वाचे साधर्म्यावरून स्वतःहून पुढे येत नोटीस पाठवणं ही त्यांची फजिती मानली जाते. दीपाली सय्यद यांनी या नोटीसीला भीक न घालता थेट आव्हान दिल्यामुळे चाकणकर या वादात विनाकारण अडकल्याचं चित्र निर्माण झालंय. स्वतःहून कायदेशीर कारवाईची नोटीस काढून त्यांनी एका प्रकारे या चित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे, ज्याचा फटका त्यांच्या स्वतःच्याच राजकीय प्रतिमेला बसतोय. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि जनतेमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. चित्रपटात जर तुमचं नावच नाहीये तर मग तुम्हाला इतकी भीती का वाटतेय, असा थेट प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय. दीपाली सय्यद यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे चाकणकर या बॅकफूटवर गेल्याचं दिसत असून सत्य दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्या अशी त्यांची प्रतिमा तयार होतीये. कोणत्याही ठोस कायदेशीर आधाराशिवाय किंवा केवळ संशयावरून कोर्टाची पायरी चढणं चाकणकर यांच्या अंगाशी आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट हिट होतोय की वाद हिट होतोय पाहूयात येणाऱ्या काळात. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.